नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये मागील 3 ते 4 दिवसामध्ये बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी मुसळधार पाऊस झालेला आहे आणि बऱ्याच भागामध्ये शेतकरी बांधवांचे पिकांचे नुकसानसुद्धा झालेले आहे. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये काही भागामध्ये पावसाचे प्रमाण जरी कमी होत असले तर काही भागामध्ये पुन्हा मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावरील असलेले कमी दाब क्षेत्र आता गुजरातवरून पुढे उत्तर भारताकडे सरकल्यामुळे पुढील 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होईल, परंतु काही भागामध्ये मात्र पावसाचे प्रमाण हे पुन्हा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये येणाऱ्या 3 दिवसामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी, राजापूर, चिपळूण, सातारा, पुणे, मुंबई, खेड, जुन्नर, पालघर, वाळा, नाशिक, नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे शेगाव, खामगाव, अकोला, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, वरुड, आर्वी, मोर्शी, वाशिम, कारंजा, त्याचप्रमाणे मंगरुळपीर या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच यवतमाळ, डिग्रस, पुसद, दारव्हा, नेर, पांढरकवडा, बाभुळगाव, वर्धा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, बोटीबोरी, उमरेड, चिमूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 22 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 23 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील इगतपुरी, नाशिक, त्र्यंबक, जुन्नर, खेड, खापोली, रत्नागिरी, त्याचप्रमाणे मुंबई या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम विदर्भातील शेगाव, अकोला, अमरावती, दर्यापूर, अचलपूर, आर्वी, मोर्शी, वाशिम, कारंजा, यवतमाळ, डिग्रस, दारव्हा, पुसद, नेर आणि बाभुळगाव या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पांढरकवडा या ठिकाणीसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच वर्धा या ठिकाणीसुद्धा भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, देसाईगंज, चिमूर आणि गडचिरोली या ठिकाणीसुद्धा 23 ऑगस्ट रोजी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त उत्तर भारतातील बहुतांश राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि संपूर्ण पहाडी भागातसुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस 23 ऑगस्ट रोजी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच विभागामध्ये पावसाचे प्रमाण कमी झालेले असेल, परंतु काही भागामध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. मित्रांनो, मुंबई ते किनारपट्टीवर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. त्याचप्रमाणे नाशिक आणि जळगावच्या आसपासच्या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. तर पश्चिम विदर्भातील अमरावती आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, देसाईगंज आणि गडचिरोली या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहू शकतो. मित्रांनो, महाराष्ट्राव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. त्याचप्रमाणे ओडिशातील काही भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मी नितीन काळे आपलं ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करतो.